तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आपल्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे मित्रांनो या ठिकाणी 4,500 रुपये बघा जमा होत चाललेले आहेत. पहा, बघू शकता मित्रांनो, 4,500 रुपये सकाळपासूनच पैसे येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. ज्यांचे पण महिलांचे पैसे आले असतील किंवा ज्यांचे पण आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करा की माझे जमा झाली. ज्यांचे आले नसतील त्यांनी सुद्धा टाईप करा. लाडकी बहीण योजना मित्रांनो या ठिकाणी बघा 4,500 रुपये या ठिकाणी जमा होत आहेत मित्रांनो. परंतु बघा, ज्यांचे पण पैसे आले नसतील त्यांनासुद्धा या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. त्यांनी अजिबात काळजी करायची नाही. टप्प्याटप्प्याने मित्रांनो बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मेसेज 4,500 रुपये क्रेडिट टू एअरटेल पेमेंट बँक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पैसे होण्यास सुरुवात झालेली मित्रांनो. आणि या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी बघा, ज्यांना आधी एकसुद्धा हप्ता आला नव्हता त्यांना बघा आजपासून म्हणजे आज जी काही तारीख आहे त्यापासून 4,500 रुपये बघा जमा होण्याला सुरुवात झालेली बघा. आणि ज्यांना याआधी 3,000 रुपये आले आहेत त्यांना 29 सप्टेंबरपासून बघा 1,500 रुपये येण्यास सुरुवात होईल. एवढं लक्षात ठेवायचं आहे बघा, 29 सप्टेंबरला 1,500 रुपये भेटणार आहेत. आणि ज्यांना एकसुद्धा हप्ता आला नव्हता त्यांना डायरेक्ट बघा 4,500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो, ज्यांचे पण पैसे आले असतील त्यांनी अजिबात घाबरून जायचं कारण नाही मित्रांनो. कारण की या ठिकाणी बघा, जर तुमचं आधार कार्ड बँकेसंग लिंक नसेल तर ते लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं. आणि जे काही DBT मित्रांनो ते सुद्धा ॲक्टिव्ह आहे का नाही ते पाहायचं आहे आपल्याला. आणि ज्यांचे पैसे चेक करता येत नसतील तर त्यांनी काय करायचं आहे, पासबुक या ठिकाणी बघा बँकेमध्ये घेऊन जायचं आहे. किंवा मित्रांनो जो काही मोबाईल क्रमांक असतो बँकेचा त्यावर नंबर लावून मित्रांनो या ठिकाणी कॉल करून आपला बॅलन्स चेक करायचा आहे. ज्यांचे पण आले नसतील मित्रांनो त्यांनी अजिबात काळजी करायची नाही. एक तर आधार कार्डचा प्रॉब्लेम असतो किंवा या ठिकाणी तुमचा मेसेज आला नसेल तर तुम्ही ते चेक करू शकता मित्रांनो. 25 तारखेपासून मित्रांनो या ठिकाणी 30 तारखेपर्यंत हप्ते जमा होणार आहेत. या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर 29 सप्टेंबरपासून बघा 1,500 रुपये येण्यास सुरुवात होणार आहे. ज्यांना अगोदर 3,000 रुपये भेटलेले आहेत त्यांच्यासाठी. आणि ज्यांना अजूनसुद्धा एकसुद्धा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी मित्रांनो 4,500 रुपये आजपासून या ठिकाणी जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. या ठिकाणी पॉईंट लक्षात घ्यायचा आहे, तिसऱ्या हप्त्याची जी काही पात्रता आहे मित्रांनो यामध्ये निकष स्पष्ट करण्यात आले आहेत बघा. या हप्त्याचे पैसे त्याच महिलांना मिळणार आहेत ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले, म्हणजे बँक खाते आधार कार्डला जोडलेले आणि ज्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT सक्षम आहे. हे महत्त्वाचं आहे बघा, कारण ते योजनेच्या पारदर्शक आणि प्रभावशाली अंमलबजावणीची खात्री देतात. आधार लिंक खाती DBT यंत्रणा वापरल्याचे गैरव्यवहार कमी होतो आणि योग्य लाभार्थ्यांना याचा परतावा मिळतो. मागील हप्त्याचं मित्रांनो समायोजन लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काही महिलांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळालेली नाही आहे. या परिस्थितीमध्ये सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे बघा. या महिलांना दोन्ही हप्त्याचे पैसे तिसऱ्या हप्त्यामध्ये एकत्रितरित्या मिळू शकतात. याचा अर्थ असा आहे की काही लाभार्थ्यांना या फेरीमध्ये डायरेक्ट बघा 4,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे बघा. ही रक्कम मित्रांनो अनेकांच्या कुटुंबासाठी महत्त्वाची ठरू शकते, विशेष म्हणजे आर्थिक संकटाच्या वेळी याचा या ठिकाणी तुम्हाला भरपूर वापर होणार आहे. तर बघा, योजनेचे सामाजिक आणि आर्थिक प्रभाव. माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही महाराष्ट्रामधील महिलांच्या जीवनावर दूरगामी प्रभाव पडण्याची शक्यता आहे मित्रांनो, त्याचा आर्थिक सहाय्यामुळे महिलांना त्याच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी मदत होते. परंतु त्याचबरोबर मित्रांनो त्यांना दीर्घकालीन आर्थिक नियोजन करण्याची संधी मिळते. लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती जाहीर झालेली पहा. 4,500 जे काही आहेत बघा ते खात्यामध्ये जमा होणार आहेत. या ठिकाणी जर पाहिलं आता फक्त अंगणवाडी सेविकामार्फत लाडकी बहीण योजनेसाठी आलेला अर्ज स्वीकारले जाते बघा. ऑनलाईन ॲपद्वारे देखील सुद्धा स्वीकारले जाणार नाहीत बघा, ऑनलाईन ॲपद्वारे सुद्धा. आणि ज्या महिलांना या योजनेचा अर्ज भरायचा आहे त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे जाऊन आपला अर्ज भरावा लागणार आहे, तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो. मध्य प्रदेश जे काय बघा राज्य आहे त्या सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा ही लाडकी बहीण योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतलेला बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला बघा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती सुद्धा जाहीर करण्यात आली मित्रांनो. यानंतर महिलांना अर्ज दाखल करता येणार नाहीत बघा, यानंतर अर्ज दाखल करता येणार नाहीत. या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये बघा 4,500 रुपये जमा होणार आहेत. मित्रांनो, पुढची माहिती बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. लाईक केल्यानंतर तुम्हाला आपले दुसरे व्हिडिओसुद्धा दिसणार नाही, त्यामुळे व्हिडिओ लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जे काही काढायचं सबस्क्राईब बटन आहे
ते लाल असेल ते काळं करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा. तर बघा जुलै 2024 पासून महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना लागू झालेली. अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनामध्ये याची काय केलेली घोषणा केलेली बघा. प्रत्येक वर्षी योजनेसाठी बघा 46,000 कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 या वयोगटातील महिलांना दर महिन्याला बघा 1,500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत बघा. ज्यांच्या कुटुंबामध्ये एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा या ठिकाणी लाभ भेटणार आहे. रक्षाबंधनाच्या आधीच बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं मानधन अर्जदार महिलांच्या बँक खात्यावर एकत्रित जमा झालेलं आहे. या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट काय मित्रांनो, की 31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्यांची जी काही लाभाची रक्कम आहे, प्रत्येकी बघा 3,000 रुपये वर्ग करण्यात आलेली बघा. यानंतर योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली बघा. आता 30 सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे, आता या ठिकाणी बघा जाहीर केली बघा. किती 30 सप्टेंबर ही मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहेत. जुलै ऑगस्ट बघा, जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचं हे मानधन या ठिकाणी देण्यात येणार आहे पहा. याच दरम्यान मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार सरकारने रद्द केलेले आहेत बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी ग्रामीण भागामधील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, त्याच्यानंतर समूह संघटक CRP, त्याच्यानंतर मित्रांनो NULM, MSRLM आणि MAVIM मदत कक्ष प्रमुख, त्याचबरोबर सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका बघा, अशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपलं सरकार सेवा केंद्र यांना या ठिकाणी अधिकार दिले होते. मात्र बघा या 11 प्राधिकृत संस्थांकडेच अर्ज भरून घेण्याचे अधिकार रद्द करण्याचा जो काही निर्णय हा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण माहिती बघितली. तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सर्व नोटिफिकेशन मिळत जातील.